नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी गोकुंदा किनवट. तुम्हा सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर मी यशवंत अकॅडमीच्या वतीने मनापासून स्वागत करतो. आणि मी आज आपल्यासमोर वयवारी नावाचा घटक घेऊन आलो आहे. पहा, आपण जर परीक्षेमध्ये पाहिलं तर या घटकावर आपल्याला पोलीस भरती असो, सरळ सेवा असो का तुमची MPSC असो, त्याच्यामध्ये यावर आपल्याला बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात. मग याच्यामध्ये नेमके प्रश्न काय विचारतात? तर पहा, एखाद्या व्यक्तीचं तुम्हाला आजचं वय विचारतील, बरोबर? किंवा एखाद्या व्यक्तीचं 10 वर्षानंतरचं वय विचारतील, एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीचं 5 वर्षापूर्वीचं वय विचारतील, किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला 2 व्यक्तींच्या वयाचं गुणोत्तर विचारतील, 3 व्यक्तींच्या वयाचं गुणोत्तर तुम्हाला विचारतील. आता या वयवारी या घटकावरचे प्रश्न सोडवताना आपण या ठिकाणी एक्स मानून सुद्धा सोडू शकतो आणि काही शॉर्टकट सुद्धा या ठिकाणी वापरू शकतो. पण तत्पूर्वी आपण वयवारी याच्याबद्दल थोडंसं समजून घेऊ. आता उदाहरणामध्ये एजचे एजचे आजचे वय एजचे आजचे वय बेटा आपण एक्स मानलं. एजचं आजचं वय किती मानलं? एक्स मानलं. तर 6 वर्षापूर्वी त्याचं वय किती असायला पाहिजे? तर आज किती आहे? एक्स. मग एजचं वय जर आज एक्स असेल तर 6 वर्षापूर्वी त्याचं वय असेल एक्स मायनस 6. ठीक आहे. आणि आपल्याला जर विचारलं एजचं 7 वर्षानंतरचं वय किती? तर आज किती आहे बेटा? एक्स आहे. आणि 7 वर्षानंतर म्हणजे एक्स प्लस 7. अलग लक्षात? एजचं आजचं वय किती? याचं आजचं वय आहे एक्स वर्ष. मग त्याचं जर 6 वर्षापूर्वीचं वय विचारलं तर एक्स मायनस 6 असेल. आणि त्याचं जर 7 वर्षानंतरचं वय विचारलं तर एक्स प्लस काय असायला पाहिजे? 7 असायला पाहिजे. ठीक आहे. आता पहा, त्यानंतर त्यानंतर आणखीन आपल्याला असं म्हणता येईल की उदाहरणामध्ये आता पहा, बीचे 8 वर्षापूर्वीचे वय बीचे 8 वर्षापूर्वीचे वय जर आपण या ठिकाणी किती मानलं? एक्स मानलं. कधीचं आहे एक्स वय? बीचे 8 वर्षापूर्वीचे वय एक्स मानलं तर बीचे आजचे वय किती असेल? बीचे आजचे वय किती असेल बघा. 8 वर्षापूर्वी किती होते? एक्स. मग आज असेल एक्स प्लस 8. ठीक आहे. आजचं वय असेल एक्स प्लस 8. आणि बीचे 4 वर्षानंतर जर वय विचारलं, बीचं 4 वर्षानंतर जर वय विचारलं तर ते असेल एक्स प्लस 8 आणि 4 12. म्हणजे एक्स प्लस किती? 12. पहा, बीचे 8 वर्षापूर्वीचं वय किती म्हणलं? एक्स. 8 वर्षापूर्वी जर एक्स असेल तर बीचं आजचं वय असायला पाहिजे एक्स प्लस 8. त्यानंतर बीचं 4 वर्षानंतरचं वय असायला पाहिजे एक्स प्लस 12. ठीक आहे. आता त्यानंतर पुढचा मुद्दा पहा. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की 2 व्यक्तींच्या वयातला फरक हा नेहमी सारखा असतो, मात्र त्यांच्या वयाचं गुणोत्तर मात्र बदलत असते. आता उदाहरणामध्ये आपण पाहू, ए आणि बी हे 2 मित्र आहेत. पहा, ए आणि बी हे 2 मित्र आहेत. एचं वय आहे 20 वर्ष आणि बीचं वय आहे 30 वर्ष. मला सांगा, यांच्या वयातला फरक किती आहे सध्या? ए आणि बी यांचं वय अनुक्रमे 20 आणि 30 वर्ष आहे. यांच्या वयातला जर आपण फरक पाहिला तर तो फरक किती आहे? 10 वर्षाचा. ठीक आहे. यांच्या वयातला फरक आहे 10 वर्षाचा. आणि यांच्या वयाचं गुणोत्तर जर पाहिलं तर 10 दोन्ही 20 आणि 10 त्रिक 30. म्हणजे पहा, ए आणि बी यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 2 आज 3. आणि त्यांच्या वयामध्ये आजचा फरक किती आहे? 10. आता समजा 5 वर्षाच्या नंतर काय होईल? तर 5 वर्षानंतर एचं वय किती होणार? 25. आणि बीचं वय किती होईल? 35. 5 वर्षानंतर एचं वय होणार 25 वर्ष आणि बीचं वय होईल 35 वर्ष. आता पहा, पूर्वी किती वर्षाचा फरक होता? 10चा. आता इथं सुद्धा त्यांच्या वयामध्ये 10चाच फरक असेल. 35 आणि 25 याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 10चाच फरक आहे. बघा, फरक कायम आहे. अगोदरही फरक 10 वर्षाचाच होता आणि आताही फरक 10 वर्षाचा आहे. अगोदरचं गुणोत्तर 2 आज 3 होतं, पण नंतरचं गुणोत्तर 5 5 25 आणि 5 7 35. काय लक्षात येते आपल्याला? वयातला फरक हा नेहमी कसा असतो? सारखा असतो, मात्र वयाचं गुणोत्तर हे बदलत असते. ठीक आहे. एवढी गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. त्यानंतर
आता आपण पाहू वयवारीवरचा पहिला प्रकार. आता पहा पहिला प्रकार, याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं? पहिला प्रश्न, अश्विनी ही राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. 5 वर्षापूर्वी अश्विनीचे वय 11 वर्ष होते, तर 7 वर्षानंतर अश्विनी व राणीच्या वयातील फरक किती? पहा काय सांगितलं, की आता या ठिकाणी सरळ सरळ सांगितलं की अश्विनी ही राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. मग याचाच अर्थ त्या दोघींच्या वयामध्ये किती वर्षाचा फरक आहे? 5 वर्षाचा. ठीक आहे. अश्विनी ही राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे, याचा अर्थ त्या दोघींच्या वयामध्ये 5 वर्षाचा फरक आहे. मग तो 5 वर्षाचा फरक कधी असेल? तो आजही असेल, काही वर्षापूर्वी पण असेल आणि काही वर्षानंतर पण असेल. आता आपल्याला विचारलं 7 वर्षानंतर अश्विनी आणि राणी यांच्या वयातला फरक किती असेल? आता पहा, या ठिकाणी त्यांच्या वयामध्ये किती वर्षाचा फरक आहे? 5 वर्षाचा. मग तो 7 वर्षानंतर पण त्यांच्या वयामध्ये किती वर्षाचा फरक असेल? तर 5 वर्षाचाच फरक असेल. म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय नंबर 3. त्यांच्या 7 वर्षानंतर अश्विनी आणि राणी यांच्या वयातला फरक किती? तो असायला पाहिजे 5 वर्ष. आता आपण पडताळ करू, पहा कसं. 5 वर्षापूर्वी अश्विनीचं वय किती होतं? 11. पहा 5 वर्षापूर्वी अश्विनीचं वय किती आहे? 5 वर्षापूर्वी अश्विनीचं वय आहे 11. मग अश्विनी राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे, मग याचा अर्थ राणीचं वय किती असेल? 6. अश्विनी राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. 5 वर्षापूर्वी अश्विनीचे वय 11 वर्ष आणि या ठिकाणी सांगितलं अश्विनी ही राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे, म्हणजेच राणी अश्विनीपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. आता हे झालं 5 वर्षापूर्वी. आता सांगा 5 वर्षापूर्वीची कंडिशन आहे. आता आजची कंडिशन काय असेल? आज 5 वर्षापूर्वी जर अश्विनीचं वय 11 असेल, तर आज वय असेल हिचं 16 आणि हिचं वय असेल आज किती? 11. ठीक आहे. आता 7 वर्षानंतर काय होणार? 7 वर्षानंतर काय होईल? तर या व्यक्तीचं वय किती होणार? 16 अधिक 7 23 आणि या व्यक्तीचं वय 11 अधिक 7 किती? 18. सांगा मग. आता 7 वर्षानंतर या दोघींच्या वयामध्ये कितीचा फरक दिसतो? 5चा. 23 आणि 18 यांच्या मधला जर फरक पाहिला तर तो 5चा आहे, असंही सांगता येईल. पण याच्यापेक्षा आपण सोपं पाहिलं की दोघींच्या वयामध्ये फरक कितीचा आहे? 5चा. मग तो कधीही 5चा असेल ना. 7 वर्षानंतर अश्विनी व राणीच्या वयातला फरक किती विचारलं तर सरळ सरळ त्याचं उत्तर असायला पाहिजे 5 वर्ष. ठीक आहे. त्यानंतर आता दुसरा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 2. दुसरा प्रश्न काय म्हणतो पहा. आता दुसरा प्रश्न, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. पहा, ए व बी असे दोन व्यक्ती आहेत आणि ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर 2:3 आहे आणि त्यांच्या वयाची बेरीज किती आहे? 40 वर्ष आहे. आणि आपल्याला विचारलं एचं वय किती? तर पहा, पहिली पद्धत काय करायचं? तर पहिली पद्धत, आता ए आणि बी यांचं वय गुणोत्तरामध्ये किती अनुक्रमे? 2:3 आणि त्यांच्या वयाची बेरीज आहे 40. आता जर आपण पद्धतीनं पाहिलं तर पहा, एचे वय या ठिकाणी आपण किती म्हणू? 2x. त्यानंतर बी चे वय या ठिकाणी आपण किती म्हणू? 3x. ठीक आहे. एचे वय 2x आणि बी चे वय किती आहे? 3x. आता दोघांच्या वयाची बेरीज 40 आहे, मग याचाच अर्थ 2x अधिक 3x बरोबर किती? 40. 2x अधिक 3x बरोबर 5x. 5x बरोबर 40. त्यानंतर आता काय होणार? तर x बरोबर 40 भागिले 5 आणि x बरोबर 45. x ची किंमत आपल्याला किती मिळाली पहा? x ची किंमत मिळाली 8. आता कुणाचं वय विचारलं? एचं वय. मग एचं वय किती आहे? एचे वय किती आहे? तर एचे वय पहा किती आहे? 2x आहे. मग या ठिकाणी 2x, एचं वय 2x आहे. मग 2 गुणिले x ची किंमत किती? 8. म्हणजे याचा अर्थ बेटा 8 दुनी 16 वर्ष हे कुणाचं वय असायला पाहिजे? एचं वय असायला पाहिजे 16 वर्ष. आपण जर पर्याय पाहिले तर पर्याय नंबर 2 दिसतो. किती वर्ष? 16 वर्ष. आता ही आहे पद्धत. पण कधी आपण पद्धतीनं गेलं बरं राहील का? कारण शॉर्टकट मध्ये कधी कधी जर थोडस जरी फिरवला प्रश्न तर आपली शॉर्टकट आपल्याला धोका देऊ शकते. पण आपण जर असं समीकरणामध्ये गेलो तर आपल्याला ऍक्युरेट आपलं उत्तर आपल्याला मिळणार आहे. तरी सुद्धा आपल्यासाठी आता या ठिकाणी पहा,
आपण पाहू की शॉर्टकट मध्ये कसं सोडायचं. ही झाली पहिली पद्धत समीकरणामध्ये. आता डायरेक्ट पहा, डायरेक्ट कसं सोडायचं सांगा. कुणाचं विचारलं? एच चे वय. आता सांगा यामध्ये दोघांच्या गुणोत्तराची बेरीज किती आहे? 5. मग या 5 पैकी याचं वय किती आहे? दोघांच्या गुणोत्तराची बेरीज 3 आणि 2 5, आणि 5 पैकी याचं वय किती आहे? 2. 5 पैकी 2 तर 40 पैकी किती? 85 40 आणि 8 दुनी 16 वर्ष. ठीक आहे, याचं वय किती असायला पाहिजे? 16 वर्ष. 5 पैकी 2 तर 40 पैकी 16. ही झाली दुसरी पद्धत. आणि आता जर तिसरी पद्धत आपण पाहिली तर सरळ या ठिकाणी पहा काय होईल. या दोघांच्या वयाचं गुणोत्तर आहे 2 3 आणि बेरीज किती आहे? 40. मग 2 आणि 3 किती? 5. मग 5 म्हणजे किती? 40. त्रिराशिक पद्धतीमध्ये गुणोत्तराची बेरीज 2 आणि 3 5 आणि वयाची बेरीज 40. मग याचा अर्थ 5 म्हणजे 40, तर याचं वय 2. 5 भाग म्हणजे 40, तर 2 भाग म्हणजे किती? 2 गुणिले 40 भागिले 5 करा, 85 40 आणि 8 दुनी 16 वर्ष. कुणाचं वय असायला पाहिजे? याचं वय. ठीक आहे. त्यानंतर पुढं प्रश्न क्रमांक 3. प्रश्न तिसरा पहा काय म्हणतो. प्रश्न तिसरा, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. आता पहा, ए व बी च्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 3:5 आणि त्यांच्या वयातला फरक किती आहे? 30 वर्ष आहे. तर आपल्याला विचारलं बी चं आजचं वय किती. मग पहा आता बी चं आजचं वय किती सांगा. या ठिकाणी कोण आहे? ए. या ठिकाणी कोण आहे? बी. त्यांचं गुणोत्तर किती दिलं? 3:5. ठीक आहे, 3:5. मग ए चं वय किती मानतो मी? 3x. आणि बी चं वय किती मानणार? 5x. पद्धतीनं ए आणि बी च्या वयाचं गुणोत्तर आहे 3:5. आपण ए चं वय 3x मानलं आणि बी चं वय 5x मानलं. आता सांगा या ठिकाणी त्यांच्या वयातला फरक दिला का बेरीज दिली? फरक. मग आता या ठिकाणी काय होईल? तर 5x मायनस 3x बरोबर किती? 30. 5x मायनस 3x बरोबर 30. 2x बरोबर किती? 30. त्यानंतर x बरोबर 30 भागिले 2 आणि x बरोबर बे 1 उरला बे 5 10. x ची किंमत किती मिळाली? 15. आता पहा x ची किंमत 15 मिळाली. x ची किंमत 15 म्हणजे 1 भाग म्हणजे 15. याचा अर्थ काय होतो? 1 भाग म्हणजे 15. मग b चं वय किती भाग आहे? 5. आपल्याला विचारलं b चे वय. मग b चे वय किती आहे? तर b चे वय आहे 5x. आपल्या समीकरणामध्ये पहा इथे दिसते का? 5x. 5x म्हणजे काय? तर 5 गुणिले 15 म्हणजे 15 5 75 वर्ष. हे कुणाचं वय असायला पाहिजे? तर बी चं वय असायला पाहिजे 75 वर्ष. आपण जर पर्यायाकडे पाहिलं त्या ठिकाणी पहा पहिला पर्याय काय दिसतो? 75 वर्ष. ठीक आहे. त्यानंतर पहा आता पुढचा प्रश्न काय आहे पहा. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो पहा. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:7 आहे आणि त्यांच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे. तर त्यांच्या वयातला फरक किती? आता समीकरणामध्ये सुद्धा आपण काढू शकतो. कसं? 2 पद्धती पाहू. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 2:7. मी या ठिकाणी एक बॉक्स बनवतो. या ठिकाणी लिहिणार मी ए आणि या ठिकाणी लिहिणार मी बी. ए चं गुणोत्तर किती आहे? 2. म्हणजे ए चं वय किती म्हणू आपण? 2x. आणि बी चं वय किती म्हणा? 7x. ठीक आहे. ए आणि बी यांच्या वयाचं गुणोत्तर 2:7 आहे आणि त्यांच्या वयाची बेरीज किती आहे बेटा? 72 वर्ष बेरीज दिली. आता काय करा? ए चं वय 2x अधिक बी चं वय 7x बरोबर दोघांच्या वयाची बेरीज किती? 72 वर्ष. 2x अधिक 7x बरोबर किती होणार? 9x बरोबर 72. ठीक आहे. 9x बरोबर 72. आता x बरोबर 72 भागिले 9 है ना, म्हणजे हा गुणाकारात इकडं भागाकारात जाईल. आता x बरोबर 9 8 72
9 72. x ची किंमत किती मिळाली? 8. आता विचारलं काय, x ची किंमत 8 मिळाली म्हणजे एक भाग म्हणजे किती? 8. आता विचारलं त्यांच्या वयातला फरक किती दोघांच्या. मग दोघांच्या वयातला फरक म्हणजे काय? तर दोघांच्या वयातला फरक म्हणजे काय असेल? तर दोघांच्या वयातला फरक म्हणजे बी मोठा आहे 7x मायनस 2x. दोघांच्या वयातला फरक 7x म्हणजे काय? आता 7 गुणिले 8 आणि मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 गुणिले 8. 7 8 56 आणि मायनस 8 दुनी 16. 56 मधून 16 मायनस करा. दोघांच्या वयातला जो फरक आहे बेटा किती मिळणार? 40 वर्ष. आणि आपण जर पाहिलं तर तो पर्याय नंबर 2 दिसतो. किती वर्ष आहे? 40 वर्ष. आता ही झाली पद्धत. आता आपण जर शॉर्टकटनं पाहिलं तर बघा, शॉर्टकट मध्ये किती लवकर उत्तर करतील आपल्याला. परीक्षेमध्ये जर सुचलं तर शॉर्टकट वापरायची, पण जर काहीच सुचत नसेल तर सगळ्यात बेस्ट मार्ग आपल्याला हाच आहे की आपण समीकरणानं गेलं पाहिजे. ठीक आहे, बघा ए व बी च्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 2:7 आणि त्यांच्या वयाची बेरीज किती आहे? 72. मला सांगा वयाची बेरीज किती दिली? 72. आपण काय करू? गुणोत्तर पहा बेटा, आता आपण हे पद्धतीनं पाहिलं की त्यांच्या वयातला फरक किती, तर किती आलं उत्तर आपलं? 40 वर्ष. पण आता जर आपण हे शॉर्टकटनं पाहिलं तर कसं सांगता येईल पहा. त्याला म्हणतात शॉर्टकट मेथड आणि बऱ्याचदा अशी मेथड आपला वेळ वाचत असते. पहा, ए आणि बी यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 2:7 आणि त्यांच्या वयाची बेरीज किती आपल्याला या ठिकाणी? 72 वर्ष. मग सांगा गुणोत्तराची बेरीज किती? 9 आणि प्रत्यक्षात जर त्यांच्या वयाची बेरीज पाहिली तर 72. याचा अर्थ 9 भाग म्हणजे किती? 72. तर आपल्याला विचारलं त्या दोघांच्या वयातला फरक. दोघांच्या वयातला फरक म्हणजे पुन्हा या 2 आणि 7 मधला फरक घ्या. किती आहे? 5. मग 9 भाग म्हणजे 72, तर 5 भाग म्हणजे किती? आता तिरकस गुणाकार 72 गुणिले 5 आणि छेदामध्ये असेल 9. 9 8 72 आणि 8 पंचे 40 वर्ष. हे त्या दोघांच्या वयातला काय असायला पाहिजे? फरक. पर्याय नंबर 3. ठीक आहे. त्यानंतर 5वा प्रश्न पहा. 5वा प्रश्न आपल्याला काय म्हणतो? प्रश्न क्रमांक 5 पहा, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 असून त्यांच्या वयाचा गुणाकार 135 वर्ष आहे किंवा 135 आहे, तर ए चे वय किती? आता पहा, या ठिकाणी आपल्याला काय दिलं? ए आणि बी यांच्या वयाचं गुणोत्तर 3:5 आणि पुढे सांगितलं त्या दोघांच्या वयाचा गुणाकार किती आहे? 135 आणि विचारलं एचं वय किती? तर पहिली पद्धत मेथड नुसार जाऊ आपण. असा एक बॉक्स करा किंवा बॉक्स केला नाही तरी चालतो. पहा, या ठिकाणी लिहितो मी ए आणि या ठिकाणी लिहितो बी किंवा काही व्यक्तींचे नाव असतील सागर, संतोष, ते नाव पण आपल्याला लिहिता येतील. ठीक आहे. आता पहा, या ठिकाणी काय सांगितलं? तर एच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 3. आपण म्हणू एचं वय 3x. बीच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 5. आपण त्याचं वय किती म्हणू? 5x. ठीक आहे. एचं वय 3x आणि बीचं वय 5x. आता हे त्यांच्या वयाची बेरीज आहे का? नाही. त्यांच्या वयातला फरक आहे का? नाही. आता हा त्यांच्या वयाचा गुणाकार आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल पहा आता. वयाचा गुणाकार म्हणजे 3x गुणिले किती? 5x. 3x गुणिले 5x बरोबर किती? 135. ठीक आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार 135. 3x गुणिले 5x बरोबर 135. आता करा मग सहगुणकांचा गुणाकार किती येईल बरं? सहगुणकांचा गुणाकार जर केला तर 3 5 15 आणि x गुणिले x, x चा वर्ग बरोबर 135. त्यानंतर x चा वर्ग बरोबर 135 भागिले 15. x चा वर्ग बरोबर 15 9 135. ठीक आहे. आता x चा वर्ग बरोबर 9, तर x चा वर्ग त्याचं वर्गमूळ x आणि 9 चं वर्गमूळ किती? 3. x ची किंमत किती मिळाली? 3. ठीक आहे. x ची किंमत मिळाली 3. आता बघा x ची किंमत 3 मिळाली. आता आपल्याला विचारलं काय? तर आपल्याला विचारलं बेटा a चे वय किती? ठीक आहे. मग a चे वय किती? तर आपण त्या बॉक्सकडे जाऊ. a चे वय किती आहे मग आता? 3x. ठीक आहे. a चं वय आहे 3x. या ठिकाणी लिहा 3x म्हणजे 3 गुणिले x चं व्हॅल्यू किती मिळालं होतं आपल्याला? 3. 3 गुणिले 3 म्हणजे 3 त्रिक
9 वर्ष हे कुणाचं वय असायला पाहिजे? याचं वय. पहा बरं पर्यायामध्ये पर्याय नंबर 2 जर आपण पाहिला तर या ठिकाणी किती दिसते आपल्याला? 9 वर्ष. कुणाचं वय असायला पाहिजे? तर हे वय असायला पाहिजे याचं. तर हे झालं पद्धतीनं. आता याची एक शॉर्टकट सांगतो. झालं का सगळ्यांचं? पहा आपण पहिल्यांदा x ची किंमत काढली आणि पुन्हा मग याचं वय 3x. 3 गुणिले x ची किंमत 3. 3 3 9. आता पहा या ठिकाणी जर आपण शॉर्टकट न पाहिलं तर कसं करता येईल पहा. शॉर्टकट पद्धत म्हणतो आपण त्याला. डायरेक्ट कसं करायचं पहा आता. कुणाचं विचारलं सांगा? याचं. मग वय तुम्हाला एचं विचारू द्या का बीचं विचारू द्या. आता कसं करायचं? ठीक आहे आपल्याला विचारलं कुणाचं? एचं वय. मग एचे वय कसं काढायचं बघा. एचे वय तर या ठिकाणी वर्गमुळामध्ये काय करायचं? वयाचा गुणाकार किती? 135. वर्गमूळ घ्यायचं. वर्गमुळामध्ये वयाचा गुणाकार 135 आणि त्याच्यानंतर छेदामध्ये गुणोत्तराचा गुणाकार घ्यायचा. किती येईल? 3×5=15. ठीक आहे 3×5=15. पहा एचे वय कसं काढायचं? वर्गमुळामध्ये गुणाकार 135 छेद गुणोत्तराचा गुणाकार 3×5=15. आता गुणिले कुणाचं विचारलं? एचं का बीचं? एचं. मग जर एचं विचारलं तर त्याचं गुणोत्तर 3 घ्या. जर बीचं विचारलं असतं तर 5 घ्या. चला वर्गमुळातला भागाकार जर आपण केला तर 15×9=135. 15×9=135 गुणिले 3. 9चं वर्गमूळ 3 आणि 3 गुणिले 3 बरोबर 9 वर्ष. म्हणजे पहा शॉर्टकट पद्धतीने सुद्धा आपल्याला उत्तर काढता येईल. किती वर्ष आलं? 9 वर्ष. ठीक आहे प्रश्न क्रमांक 5. आता त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा. प्रश्न 6. प्रश्न 6. जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. त्या दोघींच्या वयाची बेरीज 49 वर्ष असल्यास जान्हवीच्या आईचे वय किती? आता पद्धत नंबर 1 पहिली पद्धत आपण समीकरणामध्ये सोडू. आता लक्षात ठेवा एखादी मुलगी आणि आई असेल तर नेहमी आई मुलीपेक्षा कशी असणार? मोठी असणार. मग इथं काय सांगितलं बघा. जान्हवी नावाची एक मुलगी आहे आणि तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी ती लहान आहे. ठीक आहे आईपेक्षा ती 27 वर्षांनी लहान आहे. आता या ठिकाणी जर आपण जान्हवीचं वय x मानलं तर आईचं x+27 आई मोठी असेल आणि जर आईचं x मानलं तर जान्हवीचं वय x-27 असेल. ठीक आहे आपण काय करू? जान्हवीचे वय या ठिकाणी आपण जान्हवीचे वय बेटा किती मानू? x वर्ष. ठीक आहे x वर्ष. मग आईचं वय किती असेल बरं? आईचे वय किती असेल? दोघींच्या वयामध्ये कितीचा फरक आहे? 27चा. मग जान्हवीचं वय जर x असेल तर आईचं वय निश्चितच x+27 असेल. बरोबर. जान्हवीचं वय x वर्ष तर तिच्या आईचं वय x+27 वर्ष. आता पहा दोघींच्या वयाची बेरीज किती सांगितली? दोघींच्या वयाची बेरीज 49 वर्ष सांगितलेली आहे. मग दोघींच्या वयाची बेरीज जर 49 असेल तर आपण आता असं म्हणू जान्हवीचं वय x अधिक आईचं वय x+27 आणि दोघांची बेरीज बरोबर किती? 49. जान्हवीचं वय अधिक आईचं वय बरोबर दोघींचं वय किती? 49. x अधिक x किती होईल? 2x. 2x अधिक 27 बरोबर किती? 49. आता 27 ला उजवीकडे पाठवा. 2x बरोबर 49 मायनस 27 किती आता? 2x बरोबर 9तून 7 गेले 2 आणि 4तून 2 गेले 2. 2x बरोबर किती आलं? 2x बरोबर 22. आता x बरोबर 22 भागिले 2 आणि x बरोबर बेक बे बेक बे म्हणजे आपल्याला x ची किंमत किती मिळाली? 11. मग 11 म्हणजे एक भाग. एक भाग म्हणजे किती? 11. आपल्याला विचारलं काय? आईचं वय विचारलं का जान्हवीचं? जान्हवीच्या आईचे वय. मग जान्हवीच्या आईचे वय किती असेल? जान्हवीच्या आईचे वय किती असेल? पहा बरं तिकडे किती आहे? जान्हवीच्या आईचं वय x+27 आहे. जान्हवीच्या आईचं वय x अधिक 27 आहे. x ची किंमत किती आली बेटा? 11 आणि 11 अधिक 27 जर केलं
त्या ठिकाणी जान्हवीच्या आईचं वय आपल्याला मिळायला पाहिजे किती? 38 वर्ष. पर्याय नंबर 2. बघा काय दिसतो? 38 वर्ष. आता हे झालं या पद्धतीनं. आता त्यानंतर जर आपल्याला शॉर्टकटनं काढायचं असेल तर पहा, शॉर्टकटनं जर काढायचं असेल तर या ठिकाणी कसं काढता येईल? आता सांगा, दोघींच्या जान्हवी तिच्या आईपेक्षा कशी आहे? 27 वर्षांनी लहान आहे. मग जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे, याचा अर्थ त्या दोघींच्या वयामध्ये किती वर्षाचा फरक आहे? 27 वर्षाचा. दोघींच्या वयातला फरक आहे 27 वर्ष आणि दोघींच्या वयाची बेरीज किती झाली? 49. मग दोन व्यक्तींच्या वयाची बेरीज पण दिली आणि त्या दोन व्यक्तींच्या वयातला फरक पण दिला आणि तुम्हाला विचारलं जान्हवीच्या आईचे वय. आईचे वय म्हणजे काय? तर मोठ्या व्यक्तीचे वय. कुणाचे वय? आईचे वय. ठीक आहे, कधी आईचं वय विचारतील तर कधी जान्हवीचं विचारतील, पण आपल्याला सध्या तर या प्रश्नामध्ये जान्हवीच्या आईचं वय विचारलं. मग मेरा काय करायचं पहा, दोन व्यक्तींच्या वयातला फरक पण दिला आणि दोन व्यक्तींच्या वयाची बेरीज पण दिली आणि विचारलं तुम्हाला आईचं वय म्हणजे मोठ्या व्यक्तीचं वय विचारलं, तर अशा वेळेस काय करायचं? बेरीज दर्शवणारी संख्या अधिक फरक दर्शवणारी संख्या भागिले काय करा? 2 करा. तुम्हाला मोठ्या व्यक्तीचं वय मिळून जाईल. पहा, 49 आणि 27. 9 7 16 6 8 1 2 1 3 3 4 7 76 भागिले 2 करा. 2 त्रिक 6 1 उरला 2 8 16. जान्हवीच्या आईचं वय किती असायला पाहिजे? 38 वर्ष. समजा समजा याच प्रश्नामध्ये जर तुम्हाला विचारलं असतं जान्हवीचं वय किती, तर आपण काय केलं असतं बघा. याच प्रश्नामध्ये आपल्याला जान्हवीचे वय जर विचारले असते, जान्हवी म्हणजे आता मोठी व्यक्ती का लहान व्यक्ती? लहान व्यक्ती. मग लहान व्यक्तीचं वय जर करायचं असेल ना, तर बेरीज दर्शवणारी संख्या मायनस फरक दर्शवणारी संख्या भागिले काय करायचं? 2. 49 मधून 27 मायनस करा. 9 तून 7 वजा गेले 2, 4 2 गेले 2 आणि भागिले किती? 2. बे एक बे बे एक बे. बेटा 11 वर्ष कुणाचं वय असायला पाहिजे? जान्हवीचं. पण ठीक आहे, आपण एक्स्ट्रा पाहिलं ती माहिती. आपल्याला फक्त विचारलं होतं आईचं वय. आईचं वय किती आहे? 38. समजा जर जान्हवीचं वय विचारलं असतं तर आपण त्याचं उत्तर किती लिहिलं असतं? 11 वर्ष लिहिलं असतं. आता पहा 7वा प्रश्न काय म्हणतो. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7वा पहा. 7वा प्रश्न. सारिकाचे वय राधाच्या वयाच्या तिप्पट. बघा, सारिकाचे वय राधाच्या वयाच्या तिप्पट असून त्यांच्या वयाची बेरीज 52 वर्ष असल्यास सारिकाचं वय किती? सारिकाचं वय किती? आणि तुम्हाला हे सांगतो की शॉर्टकट वापरत असताना शक्यतोवर परीक्षेमध्ये तुम्ही शॉर्टकट वापरा, पण जेव्हा आपण सराव करतो, क्लासमध्ये असो का तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल, त्यावेळेस मात्र प्रत्येक प्रश्न आपण समीकरणामध्ये सोडून पाहण्याचा प्रयत्न करा. कारण समीकरण म्हणजे कन्सेप्ट असते. तुम्ही जर शॉर्टकटनं गेलात तर ते चायना माल असतो की नाही, म्हणजे कधी बंद पडेल याची काही गॅरंटी नसते. त्यामुळे आपण शक्यतोवर मेथडनं जायचं आणि जर आठवण राहिलीच तर आपण त्या ठिकाणी शॉर्टकट वापरायची. ठीक आहे. सारिकाचे वय राधाच्या वयाच्या कसं आहे? तिप्पट. मग कोण मोठे आहे याच्यामध्ये? सारिका मोठी आहे राधापेक्षा, कारण सारिकाचे वय राधाच्या वयाच्या तिप्पट असून त्यांच्या वयाची बेरीज 52 वर्ष आहे. तर आपल्याला विचारलं सारिकाचं वय किती. मग बघा, राधाचे वय किती म्हणू आपण? राधाचे वय या ठिकाणी किती मानले? एक्स. तर सारिका तिप्पट आहे म्हणजे सारिकाचे वय 3x. सारिकाचे वय राधाच्या वयाच्या तिप्पट आहे. मग राधाचे वय जर एक्स असेल तर सारिकाचं किती? 3x. मग आता सांगा, त्या दोघींच्या वयाची बेरीज किती दिली? 52. म्हणजे राधाचं वय एक्स अधिक सारिकाचं वय 3x बरोबर दोघींच्या वयाची बेरीज किती आहे? 52. एक्स अधिक 3x बरोबर 4x. 4x बरोबर किती? 52. एक्स बरोबर 52 आणि हा गुणाकारात विचार जाईल भागाकारात. एक्स बरोबर 4 न 52 ला भाग द्या. 4 1 4 1 उरला 4 त्रिक 12. एक्सचं मूल्य किती मिळालं? 13. एक्सचं मूल्य 13 मिळालं. आता विचारलं काय, तर विचारलेलं आहे आपल्याला सारिकाचे वय किती. ठीक आहे, सारिकाचे वय किती. मग सारिकाचं वय किती आहे बरं? 3x आहे ना. सारिकाचं वय आहे 3x म्हणजे 3 गुणिले x मूल्य 13. 13 त्रिक
39 वर्ष हे कुणाचं वय असायला पाहिजे बेटा? सारिकाचं. पहा बरं पर्याय. पर्याय नंबर 2 काय दिसतो? 39 वर्ष. आता ही झाली पद्धत. शॉर्टकट मध्ये पहा. शॉर्टकट मध्ये जर विचार केला की सारिका, शॉर्टकट मध्ये पहा, ही कोण आहे? सारिका. आणि ही कोण आहे? राधा. सारिका आणि राधा. कुणाचं वय तिप्पट आहे? सारिकाचं. म्हणजे आपण जर राधाचं गुणोत्तर किती मानलं? 1, सारिकाचं किती? 3. म्हणजे सारिकाचं गुणोत्तर 3 आणि राधाचं किती आहे? 1. आता सांगा त्यांच्या वयाची बेरीज किती आहे? 52. मग आणि विचारलं कुणाचं वय? सारिकाचं. मग गुणोत्तराची बेरीज किती? गुणोत्तराची बेरीज 4 आणि त्या 4 पैकी सारिकाचं वय 3. गुणोत्तराची बेरीज किती आली? 3 आणि 1 4. 4 पैकी राधा 4 पैकी सारिकाचं वय किती आहे? 3. तर 52 पैकी किती? 52 पैकी किती? 4 न थोडा बरं. 4 1 4, 1 उरला 4 त्रिक 12 आणि शेवटी 13 त्रिक 39. 13 त्रिक किती? 39 वर्ष. हे कुणाचं वय असायला पाहिजे? सारिकाचं वय असायला पाहिजे. ठीक आहे, त्याला म्हणतात शॉर्टकट. वेळ वाचतो आपला. चला पुढं प्रश्न क्रमांक 8. प्रश्न 8वा. प्रश्न क्रमांक 8. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 असून 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होईल. तर याचे आजचे वय किती? पाहता हा थोडासा पुढच्या लेवलचा प्रश्न आहे. ए व बी यांच्या सध्याच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 2:3. आता इथं काहीच नाही सांगितलं आजचं वगैरे, पण समजून घ्यायचं. काहीच जर सांगितलं नसेल तर आजचंच आहे. ए व बी च्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3 असून 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होईल? 3:4 होईल. तर आपल्याला विचारलं एचे आजचे वय किती? चला मग आज इथं आपण काय म्हणू? आज. पहिली पद्धत आज. आज आपण एचं वय किती म्हणू बेटा? 2x. त्याचं गुणोत्तर 2 आहे ना आज. आणि आज आपण बीचं वय किती म्हणू? त्याचं गुणोत्तर किती आहे? 3x. ठीक आहे, आजची कंडिशन एचं वय 2x आहे, बीचं वय 3x. किती वर्षानंतर? 5. आता 5 वर्षाने एचं वय किती असेल बरं? 5 वर्षानंतर एचं वय असेल 2x अधिक 5 आणि बीचं वय किती असेल 5 वर्षाने? 3x अधिक 5. ठीक आहे इथपर्यंत. चला पुढं. आजचं एचं वय 2x, बीचं 3x. 5 वर्षानंतर एचं वय 2x + 5 होईल आणि बीचं 5 वर्षानंतर वय 3x अधिक 5 होईल. आता 5 वर्षानंतरचं गुणोत्तर किती आहे? 3:4. मग बघा 5 वर्षानंतर ए आहे 2x अधिक 5 आणि बी आहे 3x अधिक 5 आणि 5 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर दिलं आपल्याला 3 4. 3:4. आता हे सॉल्व्ह करून घ्या. 4 दुनी 8x अधिक 4 पंचे 20 बरोबर 3 त्रिक 9x आणि 3 5चे 15. आता 8x ला तिकडे पाठवा आणि 15 ला इकडे घ्या. 20 - 15 आणि तिकडं 9x किती होणार? 8x. 9x - 8x म्हणजे x आणि 20 मधून 15 गेले 5. म्हणजे x चं मूल्य किती मिळालं? 5. आता x चं मूल्य मिळालं की पुन्हा आपण जायचं प्रश्नाकडे. आता विचारलं काय? एचे आजचे वय. मग एचे आजचे वय म्हणजे इथं पाहायचं का? नाही. ही आजची कंडिशन. एचं आजचं वय किती आहे? 2x. मग ए आज किंवा आन्सर आपलं आन्सर एचं आजचं वय किती आहे? 2x. मग 2x म्हणजे 2 गुणिले x चं मूल्य 5 म्हणजे 5 दुनी किती? 10 वर्ष. कुणाचं वय झालं हे? एचं आजचं वय 10 वर्ष असायला पाहिजे. पर्याय नंबर पहा 1 दिसतो का? 10 वर्ष. एचं वय असायला पाहिजे 10 वर्ष. ठीक आहे. आता शॉर्टकटनं पहा कसं करायचं. आता पहा कधीच गुणोत्तर दिलं?
हे कधीचं आहे गुणोत्तर? हे जे गुणोत्तर आहे ते आहे सध्याचं, आणि हे जे गुणोत्तर आहे ते कसं आहे? 5 वर्षानंतरचं. तर काय करायचं, हे दोन गुणोत्तर आपण एका खाली एक लिहायचे. जसं की 2 किती 3, आणि नंतरचं गुणोत्तर किती आहे? 3 4. आता बघायचं हा फरक कसा आहे? 1. आणि हा पण फरक कसा आहे? 1. हा फरक सारखा असेल तर काय करायचं, आणि सारखा नसेल तर काय करायचं आपण नंतर पाहू. पण सध्या तर जर पाहिलं आपण, हे गुणोत्तर आहे 2 3, आणि हे गुणोत्तर आहे 3 4. मग सध्या या दोघातला फरक किती आला? 1. आणि इथं फरक किती आला? 1. मग इथं जर गुणोत्तरात पाहिलं तर किती वर्षानंतर? 1. पण प्रत्यक्षात पाहिलं तर किती वर्षानंतर? 5. मग इथे लिहायचं 5. मग हे 5 म्हणजे 1 ची किती पट? आता हे किती पट आहे 1 ची? 5 पट. किती पट? 5 पट. ठीक आहे, 5 पट. मग आता आपल्याला विचारलं काय? एचं आजचं वय. मग एचं आजचं वय म्हणजे कोणतं आहे? 2. आणि हे बीचं आजचं वय 3 आहे ना. मग एचं आजचं वय आज. आज कसं काढायचं बघा, सांगा. एचं आजचं गुणोत्तर 2, आणि इथं किती पट आहे? 5 पट म्हणजे 5 ना. 5 दुनी किती? 10. किती वर्ष यायला पाहिजे? 10 वर्ष. पर्याय नंबर 1 दिसतो. ठीक आहे, 10 वर्ष. आता पहा 9वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. 9वा प्रश्न काय म्हणतो पहा. ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:11 होईल, तर याचे आजचे वय किती? सेम प्रश्न आहे, मागच्या प्रश्नासारखाच आहे. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट आता इथे शॉर्टकट पाहू. पहा, शॉर्टकटनं कसं जायचं? शॉर्टकट मेथड पहा आता. ए व बी यांचं आजचं गुणोत्तर किती दिलं बेटा? त्यांचं आजचं गुणोत्तर दिलं आपल्याला 2:5. मग इथं वर लिहा 2:5. ठीक आहे, 2:5. त्यानंतर 4 वर्षानंतरचं गुणोत्तर किती आहे? 5 किती? 11. मग आता मला सांगा, मागच्या उदाहरणामध्ये हा फरक कसा होता? सेम होता ना. आता आहे का? 2 आणि 5 मध्ये फरक 3चा, आणि 5 आणि 11 मध्ये फरक 6चा. मग हा फरक जर सारखा नसेल तर आता काय करायचं सांगतो. हा फरक सारखा नसेल तर आता काय करायचं? या दोघातला फरक काढायचा. किती येतो? 6. आणि या दोघातला फरक काढायचा. किती येतो? 3. आता त्याच्यानंतर काय करायचं पहा. फरक जर सारखा नसेल तर या दोघातला फरक 3, या दोघातला फरक किती आहे? 6. आता या 6 काय करायचं? या दोघांना गुणायचं. 6 दुनी पहा, 6 दुनी 12, 6 पंचे 30 झालं. 6 न कशाला गुणलं? 2 ला आणि 5 ला. आता 3 न कशाला गुणायचं? 5 ला. 3 5 15, आणि 11 3 33. आता याचा विषय नाही, आता हे सोडून द्या. आता याचा विचार करू नका, आपल्याला बघायचं आता इकडं. आता बघा बरं, फरक सारखा येतो का? 12 आणि 15 मध्ये फरक कितीचा? 3चा. आणि 30 आणि 33 मध्ये सुद्धा फरक कितीचा आहे? 3चा. ठीक आहे. मग आता गुणोत्तरामध्ये किती वर्षानंतर? गुणोत्तरामध्ये 3 वर्षानंतर आहे, प्रत्यक्षात 4 वर्षानंतर. मग आता बघायचं, ही संख्या जी 4 आहे ती 3च्या किती पट आहे? मग 4 ही संख्या 3च्या किती पट आहे? तर आपण काय म्हणायचं? 4 ही संख्या 3च्या किती पट आहे? तर 4/3 पट. भाग जात नाही ना पूर्ण, मग काय म्हणायचं? 4/3 पट आहे. आता विचारलं काय? विचारलं काय? एचं आजचं आहे. आता हे सोडून द्या. एचं आजचं आहे इथं आहे ना. हे बीचं आजचं आहे, हे एचं आजचं आहे. ए आज. मग एचं आजचं वय किती? तर बेटा त्याचं गुणोत्तर किती आजचं? 12. आणि इकडं किती पट आहे? 4/3 पट. 3 चोक 12, आणि 4 चोक 16 वर्ष हे एचं आजचं वय असायला पाहिजे. पर्याय नंबर 2. किती वर्ष? 16 वर्ष. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.